तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल आई देवा पाशी मी ग आई तुला जगा मागेन आई माझी मायेचा सागर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे हा. म्हणून माझं कीर्तन विसरले तरी चालेल. आई जेवढी महत्वाची आहे त्याच्या 4 पट श्रेष्ठ कार्य आमच्या बापाचं आहे. बापही तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही आवर्जून मोबाईलला गेल्यानंतर सर्च मारा. चंद्रकांत महाराज खळेकर हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे. आमच्या आश्रमाचा एक माता पिता नावानं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी स्वतः आईबापाविषयीच्या 54 कथेचं लिखाण केलेलं आहे. त्या कथा त्या यूट्यूब चॅनलवर मी प्रकाशित केलेल्या आहेत. आई कशाला म्हणायचं, बाप कशाला म्हणायचं, बाप शब्द किती महत्त्वाचा आहे. आवर्जून जरूर ऐका. एका कीर्तनात सगळ्या गोष्टी ऐकायला भेटत नाही, पण तुम्ही बाप जरूर एकदा ऐका. तुम्हाला 100% कळेल बापाची उणीव काय असते, बाप काय असतो. म्हणून माझं कीर्तन विसरले तरी चालेल. माझ्या कीर्तनाची संदेश कधी विसरू नका. आणि म्हणून सर्व आमचं वागेश्वर तरुण मंडळ फडाई चालू असणारा हा गणेश उत्सव आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचा आलेला येण्याचा योग. ज्यांच्याकडून या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आदरणीय परमार्थ स्नेही, माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे परमार्थ स्नेही सोमनाथ महाराज भालेराव महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला यावं लागेल. महाराजांमुळे ही सेवा करण्याची महाराज या ठिकाणी संधी मिळाली. म्हणून मी महाराजांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीनं मृदुंगाची साथ महाराजांची आहे, त्याच पद्धतीनं गोड मृदुंगाची साथ आदरणीय हरिभक्त परायण आमच्या पितृतुल्य ठिकाणी असणारे आमचे कोष्टी बाबा त्यांची या ठिकाणी सेवा आहे. मी सोमनाथ महाराजाला म्हटलं बाबांच्या चॅनलवर आपलं कीर्तन जाय एवढं काय चिंतनी नाही बुवा, पण चला आमचं भाग्य म्हणायचं. पण काय होतं आता आम्ही काय कुठं संस्थेत राहिलेलो नाही. माझं हे प्रारब्धानं मला भेटलं, ही परमेश्वराची कृपा. 5वीला असल्यापासून इकडची आवड लागली. संस्थेत जायचं तर पैसे नाही जवळ, त्यावेळेला माहिती नाही काय नाही, टाळ वाजवता येत नव्हतं कुष्टी बाबा. तेव्हापासून फेटा बांधायचा आणि काहीतरी बडबड करत राहायची. पण परमेश्वरानं एवढी साथ दिली, एवढी मायबापाची कृपा झाली माझ्यावर. मी काही कोण्या कीर्तनकाराचा मुलगा नाही, कोण्या वारकऱ्याचा मुलगा नाही, पण श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे. पण 17 वर्ष झाली मला या क्षेत्रात. अजूनही मी सांगतो का ही माझ्याच बापाची कृपा आहे. तुम्ही म्हणता पेताडाची कुठं कृपा होत असते का? शेवटचं वाक्य ऐकून जा.
आता 6 महिने झालं माझ्या घराचं काम चालू आहे. मी सहज विचारलं आमच्या बापाला, 88 वय आहे माझ्या बापाचं. बापाला सहज विचारलं, बाबा लोकाच्या बापांनी पोरांकरता बंगले बांधले, लोकाच्या बापांनी पोरांकरता गाड्या घेतल्या, लोकाच्या बापांनी पोरांकरता जमिनी घेतल्या, तुम्ही का हो माझ्याकरता काय केलं नाही? मलाही वाटलं नव्हतं सोमनाथ महाराज माझ्या बापाला एवढं वाईट वाटेल. माझ्या बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. बापानं पाणी पुसलं आणि बाप मला म्हणतो, महाराज मोठा झाला तू. अरे 3 पोरीचे लग्न करण्याच्या नादात तुझ्याकरता काही कमवायचं लक्षातच नाही राहिलं. पण हे बघ, नाही बांधला तुझ्याकरता बंगला, नाही घेतली तुझ्याकरता गाडी, आणि नाही घेतली तुझ्याकरता जमीन, पण 35 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला पूर्णविराम दिला. हीच लई मोठी संपत्ती तुझ्याकरता बाबा. ही माझ्या बापाची माझ्यावर झालेली कृपा आहे काका. म्हणून मी अजूनही सांगतो महाराज का आपण, मी काय लई मोठा माणूस नाही बा, पण चला वारकरी संप्रदाय माऊली ज्ञानोबाराया ही सगळी मंडळी माऊली ज्ञानोबारायाच्या सानिध्यात राहत आहेत. म्हणजे साक्षात ही मंडळी माझ्या माऊली ज्ञानोबारायाच्या जागेवर आहेत काका. म्हणून आमच्या पितृतुल्य ठिकाणी असणारे कोष्टी बाबांनी सोमनाथ महाराजांनी माझ्या कीर्तनात पखवाद वाजवावा. एवढाही मोठा नाही मी, पण ही सेवा आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायात आजादुजा भाव केला जात नाही महाराज. हा, म्हणून मी बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं महाराज गायनाची साथ आदरणीय हरिभक्त परायण आमचे परम मित्र धनंजय महाराज देशमुख. लय बाबांचे आमचे बऱ्याच दिवसानंतर गाठ भेट झाली. हा, तुम्ही ओळखलं की नाही काय माहिती मला, पण मी ओळखलं तुम्हाला. लई 10-11 वर्षानंतर आमची भेट झाली. बाबांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. त्याच पद्धतीनं दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण आमचे महादेव महाराज हजारे, त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात. त्याच पद्धतीनं आमचे विनेकरी महाराज, विनेकरी शोभतीनाशे आहेत. विनेकरी बाबा चोपदार तर लई भयानक, मिशालही भारी बा तुमच्या. म्हणून त्यांना धन्यवाद. आणि सर्व ही आमच्या माऊलीची लेकरं महाराज, आमच्या महाराजांच्या संस्थेतील ही विद्यार्थी मंडळी महाराज, माऊलीच्या सानिध्यात राहता ही भाग्यवान मुलं आहेत महाराज. म्हणून सर्व आदरणीय आमच्या बालगोपाळांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. गोड हार्मोनियमची साथ आमचे महाराज या भागात लई वेळा पाहायला भेटतात आमचे बाबा, त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित स्टेजवरील आदरणीय सर्व वागेश्वर मंडळ, सर्व तरुण मंडळी, हे कार्यक्रम आयोजन केलेले मंडळी, सर्वांना धन्यवाद. आदरणीय आमच्या शिवकन्या दीपालीताई घोडके आवर्जून कार्यक्रमाकरता ताई उपस्थित आहेत. ताईंच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात. उपस्थित तुम्ही सज्जन श्रोते मायबाप, तुम्ही सर्वच मान्यवर आहात. गोड साऊंड सिस्टीम लय गोड लावली बा. ते डायनाकोड आहेत लोकांकडे, पण ते लावता बी आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला धन्यवाद. गोड आवाज दिला तुम्हालाही धन्यवाद. परत एकदा पुनश्च सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. जाता जाता एक सूचना, जे तुम्हाला मायबापाविषयीचे संदेश सांगितले त्या संदेशाचं माझ्या आश्रमाचा एक दिव्य संदेश म्हणून कॅलेंडर आहे. त्याच्यावर अनमोल लाखाचे विचार आहे. खाली माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या आश्रमाचा पत्ता आहे. आईवडिलांविषयीचं मी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काय पाप केलं त्या आईबापानं. ज्या कोणाला ते पुस्तक आणि कॅलेंडर पाहिजे, कीर्तन संपल्यानंतर याच ठिकाणी तुम्हाला ते भेटेल. प्रत्येकानं या ठिकाणी एक एक घेऊन जा, वाचा. आचरणात आणा. आवडलं तर मला फोन करा, फक्त नेताना पैसे देऊन न्या. तुमची झाली होती तयारी, जाऊ एक एक घेऊन. 50 रुपये द्यायचे आणि दोन्ही घेऊन जायचे. परत एकदा झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित. आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली, नाथराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.